नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब केला, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आता तुम्हाला आतापर्यंत माहिती झालेली आहे की चेन्नई हायकोर्ट आणि एमपी हायकोर्ट ह्याच्यामध्ये आपल्या नीट 2025 साठी पिटिशन्स होत्या आणि त्याच्याबद्दल काय काय झालेलं आहे। तर 6 जूनला चेन्नईमध्ये जे काही झालेले आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की चेन्नई हायकोर्टाने सरळ क्लिअर कट सांगितलं होतं की ह्या पिटिशनसाठी आम्ही कुठलाही नीटचा जो काही रिझल्ट आहे त्याच्यावर स्टे आणू शकत नाही, कारण की ही देशव्यापी परीक्षा असल्यामुळे याच्यामध्ये छोट्या कारणासाठी काही इंटरफेअर करण्यात काही अर्थ नाही असं त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं। आणि तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की 9 तारखेला एमपी हायकोर्टामधलं फायनल आहे म्हणजे एक हिअरिंग आहे। कारण एनटीएने विनंती केली होती, त्यांनी जी काही 16 जून तारीख दिलेली होती त्याच्यासाठी आणि 14 जूनला तर रिझल्ट टेंटेटिव्हली लागणार होता असे सांगितलं जात होतं। तर मग ते तारीख पुढे जाऊ नये म्हणून एनटीएने विनंती केली होती की तारीख लवकर एमपी हायकोर्टाने लवकर हिअरिंगला घ्यावी। तर त्या दृष्टिकोनातून 9 तारखेला त्यांनी हिअरिंगला घेतलेली होती। तर आज काय झालं तर हे आपण पहिल्यांदा बघूया। तर आज माननीय न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की जे काही 75 विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत की ह्या गोष्टीसाठी असं करा, त्या गोष्टीसाठी आम्हाला पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचे रिझल्ट थांबवता येणार नाही, हे क्लिअर कट सांगितलेलं आहे। पण आता ह्यातून कॉन्सिक्वेन्सेस काय निघणार आहेत हे आता आपण बघूया। आपण साधारणपणे विचार करू की जरी समजा एमपी न्यायालयाने सांगितलेलं, माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे की एनटीएला की तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करा वजा 75, म्हणजे ह्या 75 जणांचा रिझल्ट डिक्लेअर करू नका हे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे। म्हणजे ह्या 75 जणांसाठी ऑप्शन्स दोन काय आहेत पुढं, एक तर रिनीट किंवा ग्रेस मार्क, अलग आहे, हे दोन ऑप्शन्स आहेत। याच्यामध्ये रिनीट होईल का ग्रेस मार्क देतील हा त्यांचा प्रश्न आहे। पण ह्याच्यामधून कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत तर एनटीए रिझल्ट जरी एनटीएला रिझल्ट डिक्लेअर करायला जरी परवानगी दिली असली आणि जर त्याने डिक्लेअर केला तरी त्याचा काय उपयोग होणार आहे का आपण बघूया। साधारणपणे तुम्हाला आतापर्यंत माहिती झालेलं असेल की जे काही रिझल्ट लागल्यानंतर जे ऍडमिशन्स होतात ते कशावर होतात, मार्कावर होत नाहीत, तर ऑल इंडिया रँकवर होतात। आणि ऑल इंडिया रँक म्हणजे काय, तुमचा भारतामध्ये कुठला नंबर आहे त्याच्यावर अवलंबून आहे। तर जरी समजा माननीय न्यायालयाने रिझल्ट डिक्लेअर करायला परवानगी दिली असेल तर आम्हाला असं वाटतंय की रिझल्ट काय लवकर डिक्लेअर होणार नाही। कारण कसं आहे, रिझल्ट जर समजा डिक्लेअर केला तर एनटीएला काय आणि एमपीचं दुसरं हिअरिंग कधी आहे 16 तारखेला आहे। आम्हाला वाटतं की 16 तारखेला जे काही हिअरिंग होणार आहे 16 जूनला माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश यांच्या पुढे जे काही हे होणार आहे, हे हिअरिंग होणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी क्लिअर कट सांगतील हे 75 जणांसाठी की ह्यांची रिनीट तरी घ्या किंवा ह्यांना ग्रेस मार्क तरी द्या। म्हणजे त्या केसमध्ये काय होणार, ह्या 75 जणांचा पण रिझल्ट एंट्री होणार तेव्हा। जर मग आता काय होणार, जरी समजा एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला तर ह्या 75 जणांचा रिझल्ट डिक्लेअर होणार नाही। त्याच्यामुळे ऑल इंडिया रँक काय होणार, ऑल इंडिया रँक चेंज होऊ शकतो जर समजा आता डिक्लेअर केला तर। आता जर एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला आणि वजा 75 जण तर ते 75 जण गळणार आणि ह्या रिझल्टवर काउन्सिलिंग चालू करू शकतील का ते, तर नाही चालू करू शकणार। कारण काय, सगळ्यांचाच ऑल इंडिया रँक बदलू शकतो, अलग लक्षात। आणि मग एनटीए काय विचार करेल की हा ठीक आहे, आता जर आज आहे 9 तारीख 10 किंवा 11 तारखेला रिझल्ट डिक्लेअर करायचा आणि जर समजा 16 तारखेला परत मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं की यांना ग्रेस मार्क द्या किंवा ह्याची रिनीट घ्या, मग परत त्यांचे मार्क काढून परत मग दुसरा रिवाइज्ड रिझल्ट द्या, हे एवढं सगळं हे करण्यापेक्षा, कसरत करण्यापेक्षा आम्हाला काय वाटतंय की साधारणपणे रिझल्ट डिक्लेअर होणार नाही। रिझल्ट जो डिक्लेअर होणार आहे तो 16 तारखेनंतरच होईल आणि मग काउन्सिलिंग नंतर चालू होईल। कारण काय, आता रिझल्ट डिक्लेअर करायचा नंतर परत रिवाइज डिक्लेअर करायचा, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे। हे म्हणजे एनटीएच्या पण कसरत करावी लागणार आहे आणि विद्यार्थ्यांना पण कसरत करावी लागणार आहे। तर काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून रिझल्ट लावणं खूप सोपं आहे, पण रिझल्ट लावल्यानंतर जे काउन्सिलिंग आहे ती खूप इफेक्ट होणार आहे। आणि हे आपण परीक्षा घेतली कशासाठी, आपण परीक्षा घेतली एमबीबीएसच्या ऍडमिशनसाठी, अलग लक्षात, आय एम सॉरी मेडिकल स्ट्रीमच्या ऍडमिशनसाठी, म्हणजे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस साठी। मग ह्या परीक्षेचा रिझल्ट लागून जर ते ऍडमिशनची प्रोसेस सुरू होणार नसेल तर मग लवकर रिझल्ट, एक 10-15 दिवसाचे लवकर रिझल्ट कशाला लावायचा असं आमचं म्हणणं आहे, असं एनटीए विचार करेल। शेवटी एनटीए ही मोठी ऑथॉरिटी आहे, त्यांना काय करायचं हे ते निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय।
पण जर समजा 10-15 दिवसाचा जर गॅप असेल तर आम्हाला वाटतं की हे असं संयुक्तिक ठरेल की 16 तारखेला मान्य न्यायालय काय करतंय हा विचार करून रिझल्ट लावावा, म्हणजे काउन्सिलिंग व्यवस्थित चालू करता येईल. मला वाटतं की आज काय झालं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात आलं असेल, लक्षात आलं नसेल तर हा व्हिडिओ परत पहा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल मेडिकल एज्युकेशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. आजचा एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.